नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि याच्यामधलं आपलं आजचं प्रकरण दुसरं आहे ते म्हणजे बालमानसशास्त्र. आता या ठिकाणी आपण बालमानसशास्त्राचा जे काही अतिशय बेसिक असं प्रकरण आहे की बाबा बालमानसशास्त्र म्हणजे काय किंवा बालमानसशास्त्राची उत्पत्ती कशी झाली, मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञाचं कोणकोणतं योगदान आहे, या घटकावरती आतापर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न विचारले आहेत, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, म्हणजे मागील वर्षामध्ये विचारलेले प्रश्न या प्रकरणावरचे आपण सगळे या ठिकाणी काय पाहणार आहोत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय पहा, रिपब्लिक हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला. मग रिपब्लिक हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर प्लेटो यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्लेटो हा कोणाचा शिष्य होता याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग प्लेटो हा ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिसचा काय होता, तो शिष्य होता. ठीक आहे. प्लेटोने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर रिपब्लिक हा काय त्याचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये त्यांनी आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्लेटोने त्याच्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये कोणती संकल्पना मांडलेली आहे. मग कोणती संकल्पना मांडलेली, त्यांनी आदर्श राज्याची संकल्पना मांडली. त्याचा गुरु कोण होता प्लेटोचा, तर सॉक्रेटिस हा गुरु होता. सॉक्रेटिस कोणता तत्ववेत्ता होता, हा ग्रीक तत्ववेत्ता होता. ठीक आहे. हे खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्हाला याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आता तुम्हाला अभ्यास करताना फक्त एवढाच अभ्यास करायचा आहे का. आता बघा इथं त्यांनी आपल्याला पर्यायामध्ये दिलंय त्यांनी की तुम्हाला कोणाकोणाचा अभ्यास करायचा आहे. बघा तुम्हाला जॉन लॉकचा अभ्यास करायचा आहे, रुसोचा करायचा आहे, फ्रोबेलचा करायचा. आता हे जे पर्याय आहेत हे काय पर्याय असेच नसतात की त्यांनी कुठून उचलून आणले आणि टाकले. हे काय असतात, या क्षेत्राशी निगडीत व्यक्ती असतात. हे पर्याय काय असतात, त्या प्रश्नाशी निगडीत असतात किंवा त्या प्रकरणाशी निगडीत असतात. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचा असतो, ह्या पर्यायाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा असतो, कारण पुढचा प्रश्न तुम्हाला इथंच कुठंतरी विचारलेला असतो. ठीक आहे. मग या पर्यायाचं सुद्धा आपण स्पष्टीकरण पाहत असतो. बघा मग आपल्याला एक पर्याय का होता, रुसो पर्याय होता. पहा मग याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले. बघा रुसो यांनी कोणता ग्रंथ लिहिला, प्रश्न विचारला जातो. मग कोणता ग्रंथ लिहिला होता, एमिल हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर या रुसोला कशाचा जनक म्हटलं जातं, तर याला निसर्गवादाचा जनक म्हटलं जातं. पहा रुसोला काय म्हटलं जातं, निसर्गवादाचा जनक म्हटलं जातं. निसर्गवादाची संकल्पना कोणाची आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग ती कोणाची आहे, रुसोची आहे. त्याच्यानंतर बघा रुसो काय म्हटला होता, निसर्गाकडे चला. हाही प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता तत्वज्ञ निसर्गाकडे चला अशी म्हटला होता. ठीक आहे. मग कोण म्हणलेलं निसर्गाकडे चला, रुसो म्हटलेला आहे. त्याच्यानंतर फ्रोबेल, फ्रेडरिक फ्रोबेल आहे हा, याला काय म्हटलं जातं, त्यांनी कोणती पद्धती विकसित केली होती, तर किंडर गार्डन किंवा किंडर गार्टन ही पद्धती त्यांनी काय केली होती, शोधून काढली होती. आणि त्यांनी मुलांच्या शिक्षणात बघा खेळ आणि कृती याला काय अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. मग या फ्रोबेललाच बालवाडीचे जनक सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन होता पहा आपल्याला जॉन लॉक. हा जॉन लॉक तर एवढा महत्त्वाचा आहे, याच्यावरती आतापर्यंत नक्की 10 वेळेस प्रश्न विचारला टीईटी मध्ये या जॉन लॉकवरती. ठीक आहे. या रोसोवरती प्रश्न आहे, फ्रोबेलवरती टीईटी मध्ये प्रश्न आहे, या जॉन लॉकवरती सुद्धा काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मग त्यांनी बघा टाबुला रासा म्हणजेच कोरी पाटी ही संकल्पना मांडली. मग इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, कोरी पाटी ही संकल्पना कोणी मांडली होती, आपल्या टीईटी मध्ये प्रश्न विचारलेला. मग कोणी मांडली होती ही, तर ही जॉन लॉकनी मांडलेली संकल्पना आहे. ठीक आहे. मग ज्यानुसार काय मूल जन्माला येतं तेव्हा त्याचं मन काय असतं, कोऱ्या पाटीसारखं असतं आणि अनुभवातून त्यावर ज्ञान कोरलं जातं. ज्ञान कशातून कोरलं जातं, अनुभवातून कोरलं जातं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय, तुम्हाला एखादा प्रश्न तुम्ही पाहिला तर त्याच्या चारही पर्यायाचं तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित विश्लेषण करायचंय, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला पुढचा प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा, बालकाच्या मनाला कोरी पाटी असं कोणी संबोधलं. बघा तुम्हाला आत्ताच मी वरती सांगितलं होतं, बघा लक्षात आलं. मग आता बघा हा जो पहिला प्रश्न होता बघा, याच्यामध्ये जॉन लॉक काय होता, ऑप्शन मध्ये होता आपल्याला. ठीक आहे. म्हणून मग मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला ऑप्शनचा सुद्धा अभ्यास करायचा आहे का, तर बालकाच्या मनाला कोरी पाटी कोण संबोधलंय, तर ते जॉन लॉकनी संबोधलंय. बा ठीक आहे, कोणी संबोधलंय, जॉन लॉकनी संबोधलंय. मग आता इथे पुढचा प्रश्न कोणावरती असू शकतो, बाबा या पेस्टॉलॉजी वाचू शकतो, मारिया मॉन्टेसरी वाचू शकतो, ताराबाई मोडक वाचू शकतो. म्हणजे हे सगळे बाकीचे व्यक्ती सुद्धा काय आहेत,
याच प्रकरणाशी निगडीत आहेत. उगाच त्यांनी असे कुणाचं घेतलं नाव टाकलं पर्यायामध्ये असं होत नाही. ठीक आहे, कुणाचं घेतलं नाव टाकलं. आता इथे एखादा पर्याय मग त्यांनी असा का नाही दिला नागनाथ गर्जे म्हणून? दिलाय का पर्याय? का नाही दिला बरं? तर त्यांना माहिती आहे हा प्रश्न कशाशी संबंधित आहे? बाल शिक्षणाशी संबंधित आहे. मग ज्यांनी बाल शिक्षणामध्ये बालमानसशास्त्रामध्ये योगदान दिलं त्यांचेच या ठिकाणी काय केले जातात? आपल्याला पर्याय दिले जातात. म्हणून तुम्हाला बाकीच्या पर्यायाचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ही तुम्हाला त्यांनी हिंट दिली किंवा तुम्हाला पुढचा प्रश्न यांच्यावरती सुद्धा असू शकतो, या जॉन लॉक वरती तर असूच शकतो, पण शक्यता यांच्यावरती सुद्धा असू शकतो. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय? असा अभ्यास करायचा. ठीक आहे, आणि या जी कोरी पाटी आहे याला काय म्हटलं जातं बघा? टाबुला रासा. काय? टाबुला रासा म्हटलं जातं. ठीक आहे, ही नाही, टाबुला रासा म्हटलं जातं. मग टाबुला रासा ही कोणत्या भाषेतला आहे? तर याचा लॅटिन भाषेतला अर्थ आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मग याचा अर्थ काय होतो? कोरी पाटी असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता हे थोडं पाठीमागे झालं टायपिंग करताना, काही हरकत नाही. पुढे पहा, आता थोडक्यात तुम्हाला हे बाकीचे विचारवंत एक शॉर्टकटमध्ये सांगतो बघा. मग पेस्टॉलॉजी आपल्याला हा ऑप्शन होता का नाही? पेस्टॉलॉजी ऑप्शन. मग यांना काय म्हटलं जातं? तर यांना आधुनिक शिक्षण शास्त्राचं जनक म्हटलं जातं. मग आपल्याला प्रश्न विचारू शकतात की नाही बाबा, की आधुनिक शिक्षण शास्त्राचं जनक कोणाला म्हटलं जातं? तर मग कोणाला म्हटलं जातं? पेस्टॉलॉजीला म्हटलं जातं. त्यांनी काय केलं बघा? त्यांनी शिक्षण म्हणजे बालकाच्या आंतरिक शक्तींचा नैसर्गिक आणि प्रगतशील विकास अशी व्याख्या केली. कशाची व्याख्या केली त्यांनी? शिक्षणाची व्याख्या केली. काय? शिक्षण म्हणजे बालकाच्या आंतरिक शक्तीचा नैसर्गिक आणि प्रगतशील विकास. ठीक आहे, व्याख्या विचारू शकतात. त्याच्यानंतर बघा, मारिया मॉन्टेसरी खूप महत्वाचं आहे. मारिया मॉन्टेसरी यांनी काय कोणती पद्धत मांडली होती? मॉन्टेसरी शिक्षण पद्धती मांडलेली आहे. ठीक आहे, कोणती पद्धत? मॉन्टेसरी शिक्षण पद्धत मांडलेली आहे. आणि त्यांनी कोणत्या शिक्षणावरती भर दिला होता पहा? तर त्यांनी ज्ञान इंद्रियाच्या शिक्षणावरती भर दिला होता. हा प्रश्न सुद्धा आपल्या टीईटी परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मारिया मॉन्टेसरी यांनी कोणत्या शिक्षणावरती भर दिला होता? तर त्यांनी ज्ञान इंद्रियाच्या शिक्षणावरती भर दिला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व ताराबाई मोडक यांचं तर नाव तुम्ही ऐकलंच असेल. मग यांना काय म्हटलं जातं? महाराष्ट्रातील बाल शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्याबरोबर त्यांनी काय केलं होतं बघा? कोसबाड, ठाणे जिल्ह्यातील कोसबाड इथं कुरण शाळा सुरू केली होती आणि बालवाडीच्या संकल्पनेने ग्रामीण व आदिवासी भागामध्ये पोहोचवले होते. ठीक आहे, मग याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ताराबाई मोडक यांना महाराष्ट्राचे मॉन्टेसर असं सुद्धा म्हटलं जातं. ताराबाई मोडक यांना महाराष्ट्राचे मॉन्टेसर असं सुद्धा म्हटलं जातं, हेही लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, बाल केंद्रित शिक्षणाचे जनक असं कोणाला म्हटले जाते? मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं हे. आपण ज्या पहिला प्रश्न जे होता त्याच्या पर्यायामध्ये आपल्याला रुसोचा पर्याय होता, तिथं आपण विश्लेषण घेतले बघा. मग बाल केंद्रित शिक्षणाचं जनक कोणाला म्हणतात? तर जीन जॅक रुसोला म्हणतात. तुम्हाला रुसो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, जीन जॅक लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. बघा पर्याय बघा तुम्ही, बघा इथं गिजुबाई बदेका आहे, इथं बघा पुन्हा फेडरिक फ्रोबेल आहे, इथं प्लेटो आहे. म्हणजे तुम्हाला पर्यायावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग बघा रुसो यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं बघा? तर रुसो यांनी एमिल हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी कोणती संकल्पना मांडली? तर बाल केंद्रित शिक्षणाची संकल्पना मांडलेली आहे. ठीक आहे, मग शिक्षणाच्या प्रक्रियेत बालक हा काय असावा? केंद्रबिंदू असावा आणि शिक्षक किंवा अभ्यासक्रम नव्हे, हे त्यांचं म्हणणं आहे. की शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये केंद्रबिंदू कोण असावा? तर केंद्रबिंदू हा बालक असावा, केंद्रबिंदू शिक्षक नसावा किंवा अभ्यासक्रम नसावा, असं कोणाचं म्हणणं आहे? रुसोचं म्हणणं आहे. जीन जॅक रुसोचं म्हणणं आहे, माझं नाही. ठीक आहे, बालकाला त्याच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि नैसर्गिक गतीने शिकून द्यावा. मग याने नैसर्गिक शिक्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. कशाचा? बघा, निसर्गवादाचा त्याने पुरस्कार केला. कोणी निसर्गवादाचा पुरस्कार केला हाही प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग कोणी केला होता? रुसोने केला होता. त्यानंतर रुसोच काय म्हटलं होता? निसर्गाकडे चला, असं सुद्धा कोण म्हटलं होतं? असा सुद्धा संदेश कोणी दिलेला आहे? रुसोनीच दिलेला आहे. मग हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, नकारात्मक शिक्षण ही संकल्पना कोणी मांडली? नकारात्मक शिक्षण ही संकल्पना कोणी मांडली? आता या ठिकाणी उत्तराला आधीच बोल झालंय, तुम्हाला उत्तर कळालं असेल. मग नकारात्मक शिक्षण ही संकल्पना कोणाची आहे? तर रुसो यांची आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला नकारात्मक शिक्षण म्हणजे काय हे समजून घ्यायचे. बघा, नकारात्मक शिक्षण म्हणजे काय? आता हे कोणाच्या मते आहे नकारात्मक शिक्षण? रुसोच्या मते नकारात्मक शिक्षण म्हणजे बालकाला काहीही न शिकवणे असा होत नाही, तर बालकाला त्याच्या नैसर्गिक विकासात अडथळा ठरेल असे
कोणतेही कृत्रिम शिक्षण न देणे असं होतं बघा. बालकाला त्याच्या नैसर्गिक विकासामध्ये अडथळा ठरेल असं कुठलंही कृत्रिम शिक्षण देऊ नका असं कोण म्हणतोय? रुसो म्हणतो. यालाच त्यांनी कोणती संकल्पना म्हटले? नकारात्मक शिक्षण म्हणलंय. ठीक आहे, यालाच काय म्हणतात? नकारात्मक शिक्षण म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी आपण तुम्हाला महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील? तर तुम्हाला त्या उत्तर सूची सही भेटतील. म्हणजे त्या सर्व प्रश्नपत्रिकेची आन्सर की सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल. ठीक आहे, उत्तर सूची सहित या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी पाठवल्या जातील. आता तुम्हाला माहिती आहे टीईटी परीक्षा कधीपासून सुरू झालेली आहे? 2013ला पहिली टीईटी परीक्षा झाली होती. मग 2013 पासून आतापर्यंत, आता कोणतं आहे? 2025 ची शेवटची परीक्षा होती. आता 2026 चालू आहे. मग आतापर्यंत जेवढ्या काही सगळ्या प्रश्नपत्रिका झाल्यात ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका पेपर 1च्या पण आणि पेपर 2च्या पण ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका काय केल्या जातील? तुम्हाला उत्तरासहित म्हणजे उत्तर सूची सहित तुम्हाला पाठवून दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला याच्यावरतीच फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा दिल्या जातील. मग याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स असतील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे महा टीईटी परीक्षेच्या दृष्टीने शालेय पुस्तकाचं महत्त्व काय खूप आहे. शालेय पुस्तकातले प्रश्न आपल्याला भरपूर विचारले जातात. मग या ठिकाणी आपण तुम्हाला इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी ह्या सगळ्या शालेय पुस्तकाच्या नोट्स सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा तुम्हाला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. मग यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. मग एवढ्या मटेरियलचा जर तुम्ही फक्त अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये काय 100 पेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी काय अगदी सहज घेऊ शकता. 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. मग तुम्ही चांगल्या गुणांनी परीक्षा ही काय सहज उत्तीर्ण होऊ शकतं. ठीक आहे. मग या मटेरियलची आपल्या किंमत किती आहे? आपल्या टेस्ट सिरीज नोट्सची तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत? तर गुगल पे असेल तुमच्याकडे, फोनपे असेल त्या ठिकाणी गुगल पे फोनपेचा आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे. जर तुम्हाला नंबरवरती पैसे पाठवायला अडचण येत असेल तर तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर सेंड करा तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवून दिलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं? सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोका त्या ठिकाणी आपल्याला राहत नाही. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा मित्रांनो एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे? तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. या व्हॉट्सॲप नंबरवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल? पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय सांगितलंय? शिक्षणशास्त्रात 3H सूत्राचा वापर कोणी केला? मग काय सांगितलं आपल्याला? शिक्षणशास्त्रामध्ये 3H या सूत्राचा वापर कोणी केला असं विचारलंय. मग हा वापर कोणी केला होता? जोहान पॅस्टोलॉजी यांनी केला होता. बघा कोणी केला होता? जोहान पॅस्टोलॉजी यांनी केला होता. मग जोहान पॅस्टोलॉजी याचं महत्त्वाचं योगदान बघा. याला पहा आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक म्हटलं जातं? मग कोणाला म्हटलं जातं? जोहान पॅस्टोलॉजी याला म्हटलं जातं. ठीक आहे. त्याने कोणत्या सूत्र मांडलेलं आहे? तर त्याने 3H हे सूत्र मांडलेलं आहे. मग 3H म्हणजे काय? ह्या 3H मध्ये कशाचा समावेश होतो हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग बघा हेड, हर्ट आणि हँड म्हणजे डोकं, हृदय आणि हात या 3 गोष्टीचा समावेश 3H मध्ये होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा
या पेस्टॉलॉजीनेच काय केलं तर त्याने शिक्षणाचं मानसशास्त्रीयकरण केलं. हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शिक्षणाचं मानसशास्त्रीयकरण केलं. मग कोणी केलेलं आहे ते जोहान पेस्टॉलॉजीने केलेलं आहे. ठीक आहे. मग त्याचा अर्थ काय बघा, म्हणजेच बालकाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून अध्यापन पद्धती ठरवावी. अध्यापन पद्धती कशी ठरवायची तर ती बालकाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून ठरवायची. असं कोणी सांगितलं होतं? जोहान पेस्टॉलॉजी यांनी सांगितलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, किंडर गार्डन म्हणजेच बालवाडी या शिक्षण पद्धतीचा जनक कोण आहे? त्याच्या आधी आपल्याला प्रश्न येऊन गेला आहे. कोण आहे? मारिया मॉन्टेसरी आहे. ठीक आहे. मग किंडर गार्डन हा कोणत्या भाषेतला शब्द आहे तर हा जर्मन भाषेमधला शब्द आहे. आणि याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ बालकांचा बाग असा होतो. किंडर गार्डनचा अर्थ काय होतो? बालकांचा बाग असा होतो. ठीक आहे. त्यांनी काय केलं बघा, मारिया मॉन्टेसरी यांनी शिक्षणामध्ये खेळ आणि स्वयंस्फूर्त कृती यांना काय सर्वोच्च महत्त्व दिलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणी खेळ आणि स्वयंस्फूर्त कृती यांना शिक्षणामध्ये सर्वोच्च स्थान दिलं. मग कोणी दिलं? मारिया मॉन्टेसरी यांनी दिलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, ज्ञानेंद्रियाच्या शिक्षणावर सर्वाधिक भर देणारी शिक्षण पद्धती कोणती? मग या ज्ञानेंद्रियाच्या शिक्षणावरती सर्वाधिक भर देणारी शिक्षण पद्धती सुद्धा कोणती आहे तर ही मॉन्टेसरी पद्धतीच आहे. बघा लक्षात ठेवा, म्हणजे किती एकाच टॉपिकवरती आपल्याला काय भरपूर सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा, आता तुम्हाला सांगितलं होतं मी गिजूबाई बदे का पर्याय लक्षात ठेवा. बघा खालीलपैकी कोणाला मुछोवाली माँ या नावाने ओळखले जाते? मग मुछोवाली माँ या नावाने कोणाला ओळखलं जातं तर गिजूबाई बदेका यांना म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यांना मुलांचे गांधी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक प्रसिद्ध असं पुस्तक आहे ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग दिवा स्वप्न हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे, प्रसिद्ध पुस्तक आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न विचारला होता आपल्याला की दिवा स्वप्न हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे? मग लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा, या गिजूबाई बदेका यांनी बालमंदिर ही शिक्षण संस्था सुरू केली होती. कुठं? भावनगर या ठिकाणी. कोणत्या राज्यामध्ये आहे हे भावनगर? गुजरात या ठिकाणी दक्षिणामूर्ती बालमंदिर या नावाने त्यांनी ही शिक्षण संस्था सुरू केली होती. आता आपल्याला बाकीचे पर्याय होते ते सुद्धा काय आहेत परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये एक पर्याय काय होता? अनुताई वाघ होता. मग अनुताई वाघ यांनी काय केलं होतं बघा, ताराबाई मोडक यांच्यासोबत कोसबाड येथे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले होते. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आपल्याला की कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचं आहे? मग कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर हे अनुताई वाघ यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर साने गुरुजी यांना तर तुम्ही सगळे ओळखतच आहात. मग साने गुरुजी यांनी काय श्यामची आई या पुस्तकातून मूल्यधिष्ठित शिक्षणाचं, खूप महत्त्वाचा शब्द आहे, मूल्यधिष्ठित शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यांनी आंतरभारती ही सुद्धा संकल्पना मांडलेली आहे. आता आपल्याला इथं प्रश्न असा नाही विचारणार की श्यामची आई हे पुस्तक कोणाचं आहे, हा प्रश्न नाही विचारणार. आपल्याला प्रश्न विचारला जाईल की साने गुरुजी यांनी श्यामची आई या पुस्तकातून कोणत्या शिक्षणाचं महत्त्व सांगितलंय? मग कोणत्या? मूल्याधिष्ठित शिक्षणाचं, म्हणजे संस्काराचं शिक्षण, व्हॅल्यू ॲडिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले हा पर्याय होता. यांना पण तुम्ही सगळे ओळखत आहात. मग महात्मा फुले यांना काय म्हटलं जातं? भारतीय स्त्री शिक्षणाचं जनक मानले जातं. त्यांनी कधी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती हाही प्रश्न विचारला होता. 1848ला. कुठं केली होती तर पुण्यातील भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. आता हा प्रश्न आपल्याला कुठं विचारला जातो? मानसशास्त्रात नाही विचारला जातो. हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो पेपर 1ला परिसर अभ्यासमध्ये. कुठं? परिसर अभ्यासमध्ये. आणि ज्यांचा पेपर 2 आहे आणि ज्यांना समाजशास्त्र विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. ठीक आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे अभ्यास करताना विषय सुद्धा काय ते एकमेकाला रिलेटेड विषय असतात. ठीक आहे. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, 9 नंबर, दिवा स्वप्न हे गाजलेले पुस्तक कोणी लिहिलं? कोणतं पुस्तक? दिवा स्वप्न. मी वरतीच सांगितलं होतं तुम्हाला, गिजूबाई बदेका यांचं कोणतं गाजलेलं पुस्तक आहे? दिवा स्वप्न हे गाजलेलं पुस्तक आहे. पुढचा 10 नंबर पहा, कुरणशाळा ही संकल्पना कोणी मांडली? मग कुरणशाळा ही संकल्पना कोणाची आहे? ताराबाई मोडक यांची आहे. ताराबाई मोडक यांनाच काय म्हटलं जातं? महाराष्ट्राच्या मॉन्टेसरी म्हटलं जातं. हेही लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राच्या मॉन्टेसरी म्हणून कोणाला ओळखलं जातं? ताराबाई मोडक यांना म्हटलं जातं. ठीक आहे. हे बाकीचे पर्याय पण तुम्हाला काय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आता आपण मारिया मॉन्टेसरी बघा,
याचं वरती स्पष्टीकरण पाहिलंय. जोहान पॅस्टोलॉजी याचं वरती स्पष्टीकरण पाहिलंय. सावित्रीबाई फुले तुम्हाला तर माहितीच आहे, सावित्रीबाई फुले यांना काय म्हटलं जातं, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सुबोध रत्नकार हा काव्यग्रंथ लिहिला होता, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी जेवढं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केलं, ह्या सगळ्या कामामध्ये सावित्रीबाई फुले यांची त्यांना काय होती, खंबीर साथ होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 11 नंबर बघा. तुम्हाला म्हणलं होतं मी ह्या भारतातील मॉन्टेसरी कोणाला ओळखलं जातं प्रश्न विचारला जातो. मग भारतातील मॉन्टेसरी म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते ताराबाई मोडक यांना ओळखलं जातं. जे परीक्षेत येतं ना तेच आपण तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपण तुमचा इथं 1 मिनिट सुद्धा असा वेस्ट वाया घालवत नाही. ठीक आहे. मग बघा, त्यांनी भारतातील बाल शिक्षणाची काय केलेली आहे, मुहूर्तमेढ रोवलेली आहे आणि बालवाड्यांना किंवा बालवाड्याच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केल्याने त्यांना, या क्रांतिकार्यामुळे त्यांना भारतातील मॉन्टेसरी किंवा बाल शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. फ्रोबेल यांनी शिक्षणात कोणत्या गोष्टीला रोप म्हटले. कोणी, फ्रोबेल यांनी. ठीक आहे. कोणत्या गोष्टीला शिक्षणामध्ये रोप म्हटले. मग त्यांनी कोणत्या गोष्टीला रोप म्हटलंय, तर बालकाला मला रोप म्हटलं. ठीक आहे. ह्या जो फ्रेडरिक फ्रोबेल आहे यांनी शाळेची तुलना कशासोबत केलेली आहे, एका बागेसोबत केलेली आहे. कशासोबत केलेली आहे, बागेसोबत केलेली आहे. मग त्याच्यामध्ये बालकाला तो काय म्हटला, बालक हे काय आहे, रोप आहे. शिक्षक हा कोण आहे, तर शिक्षक हा माळी आहे आणि शाळा ही काय आहे, बाग आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, ज्यांची तुम्हाला खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. सगळेजण म्हणायचे सर आपला कोर्स कधी लॉन्च होतं किंवा आपली बॅच कधी चालू होते. तर आपली या ठिकाणी बॅच चालू झालेली आहे. महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा आपला रेकॉर्डेड कोर्स असणार आहे. मग या कोर्समध्ये कोणकोणते विषय असतील, तर या कोर्समध्ये तुमचा अतिशय महत्त्वाचा असा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय असेल आणि त्याचबरोबर त्या जोडीला मराठी व्याकरण हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय असेल. मग हे दोन्ही विषय तुमच्या पेपरमध्ये किती मार्काला आहेत मित्रांनो, तर हे 60 मार्काला आहेत. मग आपण तुम्हाला एवढं स्टँडर्ड पद्धतीने शिकवणार की या 60 पैकी तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी 100% पडणार. म्हणजे याची आपण काय करतोय, गॅरंटी देतोय की तुम्हाला 60 पैकी कमीत कमी 50 मार्क तर पडणार म्हणजे पडणार. म्हणजे 50 पेक्षा जास्तच पडणार. 50 पडणार, 55 पडणार, 56 पडणार. ठीक आहे. मग तुम्हाला जर एवढे मार्क या 2 विषयात पडले तर तुम्ही TET काय होत आहे, 100% तुम्ही TET काय होत आहे, पास होत आहे. कारण तुम्हाला मग बाकीच्या विषयातून किती मार्क लागतात पास व्हायला, फक्त 40 मार्क लागतात. किती प्रश्नामधून, 90 प्रश्नामधून 40 मार्क लागतील. मग या 90 प्रश्नाला जर तुम्ही टोले जरी मारले, आता मी म्हणत नाही टोले मारा, पण जर टोले मारले तरी आपले सरासरी किती प्रश्न बरोबर येत आहेत, 4 मध्ये 1 जरी बरोबर आला तरी आपले 25 प्रश्न बरोबर येतात. किती, 25. मग बघा हे 50 आणि हे 25 किती झाले, 75. मग 90 मार्क घ्यायला आपल्याला किती मार्काची गरज आहे, फक्त 15 मार्काची गरज आहे. मग असा कोणता शिक्षक आहे की ज्याला 90 पैकी 15 मार्काचं येत नाही, आहे का कुणी? महाराष्ट्रात एकही शिक्षक बांधव असा सापडणार नाही की ज्याला 90 पैकी 15 मार्क पडणार नाहीत. असा एकही सापडणार नाही. मी लिहून देतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे एवढे मार्क पडले ना तर तुम्ही परीक्षा 100% पास होऊन जात आहे. ठीक आहे. मग ही बॅच कोणाकोणासाठी असेल किंवा कोणत्या पेपरसाठी असेल, तर पेपर 1 साठी सुद्धा असेल आणि पेपर 2 साठी सुद्धा असेल. म्हणजे दोन्ही पेपरसाठी काय असणार आहे, अतिशय उपयुक्त असा कोर्स आहे. तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये काय आहे, 50 पेक्षा जास्त मार्काची या ठिकाणी आपण हमी देत आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर किंमत किती आहे आपली, 1000 रुपये किंमत आहे. पण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आणि शिक्षक बांधवाच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला, बॅच आपली जॉईन केली, तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयाला तुम्हाला ही बॅच पडणार आहे. आणि ही बॅच किंवा ही ऑफर कोणाला असणार आहे, तर ही फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यासाठी असणार आहे. ठीक आहे. आता जवळपास आपले 70 पेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे थोडक्याच जागा काय ते शिल्लक आहेत. त्याच्यामुळे त्वरा करा. आता या ठिकाणी बघा 499 रुपयाची बॅच आहे. पण तुम्हाला पेमेंट कुठं करायचं आहे, तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. कुठं पेमेंट करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. त्या ठिकाणी 499 आपले आणि बाकीचे काही ॲप्लिकेशनवाल्याचे GST वगैरे मिळून तुम्हाला संपूर्ण 544 रुपयाला तो कोर्स पडेल. ठीक आहे. किती रुपयाला पडेल, 544 रुपयाला. पेमेंट कुठं करायचं आहे तुम्हाला, ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग या ॲप्लिकेशनची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्येही मी तुम्हाला लिंक देत आहे. त्याचबरोबर
तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा, तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा ॲप्लिकेशनची काय केली जाईल, लिंक त्या ठिकाणी पाठवली जाईल. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला, 9689141630 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवरती लिंक असा मेसेज करा, तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची, आपल्या कोर्सची लिंक त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13 आहे, बालमानसशास्त्राची व्याप्ती प्रामुख्याने कोणत्या कालखंडापर्यंत मानली जाते. आता कशाची व्याप्ती विचारले बघा. आता बालमानसशास्त्राची व्याप्ती म्हणजे एकदमच बेसिक प्रश्न विचारलाय. मग ही कोणत्या कालखंडापर्यंत मानली जाते, तर बालमानसशास्त्राची व्याप्ती ही गर्भावस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत मानली जाते. ठीक आहे. बघा, जन्मापासून नाही, कुठून, गर्भावस्थेपासून मानली जाते. कशाची व्याप्ती, बालमानसशास्त्राची व्याप्ती कुठपर्यंत, पौगंड अवस्थेपर्यंत मानली जाते. ठीक आहे. पुढे बघूया. आता हे तुम्ही म्हणता सर या अवस्थाचे साल वगैरे सांगा मला की कोणत्या वयापासून कोणती अवस्था असते, तर हे आपण पुढचं ज्यावेळेस बालकाची वाढ व विकास हे जे आपलं प्रकरण आहे ना, याच्यामध्ये आपण ते डिटेल्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. इथं फक्त आपण काय करतोय, बालमानसशास्त्राच्या ज्या काही संकल्पना आहेत ह्या समजून घेतोय. ठीक आहे. ते बालकाची वाढ व विकास आपलं प्रकरण काय आहे, पुढे आहे. ठीक आहे. 14 नंबर प्रश्न, प्रत्येक मूल हे दुसऱ्या मुलापेक्षा वेगळे असते या मानसशास्त्रीय सत्याला काय म्हणतात. बघा, प्रत्येक मूल हे काय असतं, दुसऱ्या मुलापेक्षा वेगळं असतं. अगदी 2 जुळे मुलं जरी असले ना, जुळे मुलं, तरीही ते 100% सारखे कधीच नसतात. ते काय असतात, काही ना काहीतरी वेगळेच असतात. मग याला आपण काय म्हणतो, वैयक्तिक भिन्नता म्हणतो. परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला प्रश्न आहे, सोपा प्रश्न होता. मग ही जी वैयक्तिक भिन्नता आहे ही कशामुळे निर्माण होते, तर ही 2 घटकामुळे निर्माण होते. मग ते 2 घटक कोणते आहेत याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. एक काय आहे, अनुवंश. अनुवंश आपल्याला कोणाकडून मिळतो, पालकाकडून मिळतो, म्हणजे आई आणि वडील दोघांकडून. त्याच्यानंतर परिस्थिती किंवा वातावरण, किंवा याला दुसरा शब्द काय आहे, परिसर. मग या 2 घटकामुळे काय ठरते, ही वैयक्तिक भिन्नता ठरते. ठीक आहे. परिसरामध्ये कशाचा समावेश होतो बघा, आपलं कुटुंब असेल, आजूबाजूचा समाज असेल, किंवा शाळा असेल, किंवा इतर काही गोष्टी असतील आपल्या आजूबाजूच्या, ह्या सगळ्यांचा समावेश परिसरामध्ये होत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 15 नंबर, बालकाच्या जडणघडणीत अनुवंश सोबतच दुसरा घटक कोणता. बघा, तुम्हाला आत्ताच मी सांगितलं, बालकाच्या जडणघडणीमध्ये अनुवंशासोबतच दुसरा घटक काय आहे, परिस्थिती किंवा वातावरण आहे, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणजेच परिसर म्हणतो. मग कुठे परिसर ऑप्शन, बघा या ठिकाणी परिसर ऑप्शन आहे का परिसर ऑप्शन. मग मानसशास्त्रांच्या मते बालकाचा विकास हे काय आहे, अनुवंश आणि परिसर यांचा काय आहे, गुणाकार आहे. म्हणजे बालकाचा विकास हा काय आहे, अनुवंश आणि परिसर यांचा गुणाकार आहे. असं कोणाचं म्हणणं आहे, माझं नाही बाबा, जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 16 नंबर, बालमानसशास्त्रानुसार विकास ही प्रक्रिया कशी असेल. बालमानसशास्त्रानुसार विकास ही प्रक्रिया कशी असेल, फक्त शारीरिक असेल का, केवळ शारीरिक काय असते, वाढ ही केवळ शारीरिक असते. आता पुन्हा याचं स्पष्टीकरण आणि संपूर्ण हे आपण वाढ आणि विकास, बालकाची वाढ आणि विकास हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये पाहणार आहोत. हे 2 प्रकरण काय थोडेसे एकत्र आल्यासारखे होत आहेत. ठीक आहे. मग शारीरिक, मानसिक आणि गुणात्मक प्रक्रिया आहे. बालकाचा विकास ही काय आहे, शारीरिक, मानसिक आणि गुणात्मक प्रक्रिया आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा आपला 17 नंबर, शिक्षकांसाठी बालमानसशास्त्राचा अभ्यास का अनिवार्य आहे. आता काय विचारलं आपल्याला की शिक्षकांसाठी बालमानसशास्त्राचा अभ्यास का अनिवार्य आहे असं विचारलंय. मग बघा, मुलांच्या क्षमता, गरजा आणि वर्तनामागील कारणे समजून घेण्यासाठी शिक्षकांना काय आहे, बालमानसशास्त्राच्या अभ्यासाची त्याला गरज आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 18 नंबर, मुलाचे मन हे जन्मता कोऱ्या पाटीसारखे असते हा विचार कोणी मांडला. किती वेळेस प्रश्न आला पाहिला आपला, आता 2-4 प्रश्नात उल्लेख येऊन गेला या जॉन लॉकचा. ठीक आहे, खूप महत्वाचा आहे. मग कोण म्हटलं होता, हा जॉन लॉक म्हटला होता की मुलाचं मन काय असतंय, कोऱ्या पाटीसारखं असतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 19 नंबर, बालमानसशास्त्रात प्रामुख्याने कशाचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. आता काय सांगितलं बाबा, बालमानसशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो असंच आपल्याला विचारलं डायरेक्ट. मग बघा, केवळ प्रौढांचे वर्तन. आता हे प्रौढांचं वर्तन असेल का, नाही. केवळ प्राण्यांचं वर्तन, इथं शब्द काय आपल्याला, बालमानसशास्त्र आहे. मग त्याच्यात प्राण्यांचं वर्तन कसं असेल, बालकांचे वर्तन आणि त्यांचा विकास. पुढचं बघूया, केवळ अपंग मुलांचे शिक्षण. म्हणजे हे उत्तर तुम्ही सहज काढू शकता असे हे प्रश्न आहेत. याला ना कुठल्या स्पष्टीकरणाची गरज आहे, ना कुठल्या कशाची गरज आहे, संकल्पनेची गरज आहे. तुम्ही फक्त पर्याय जरी व्यवस्थित वाचले तरी हे प्रश्न तुम्ही काय सहज सोडवू शकता मित्रांनो. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघू आपण 20 नंबर. अर्भकावस्था, बालपण आणि कुमारावस्था हे कशाचे टप्पे आहेत? मग हे कशाचे टप्पे आहेत? तर हे मानवी विकासाचे टप्पे आहेत. हे जे टप्पे आहेत ना, हे टप्पे म्हणजे ह्या ज्या अवस्था आहेत ना, बाल विकासाच्या ज्या काही अवस्था आहेत ना, मग तुमच्या मनात प्रश्न असतात सर कुमारावस्था कोणती किंवा किशोरावस्था कोणती, गर्भावस्था कोणती असती, अर्भकावस्था कोणती असते, हे सगळं आपण पाहणार आहोत. पण कोणत्या प्रकरणामध्ये? तर आपण जे पुढे प्रकरण घेणार आहोत बालकाचं वाढ आणि विकास 100% घेणार. आपण बालकांचं वाढ आणि विकास हे प्रकरण घेणार आहोत. त्या प्रकरणामध्ये आपण ह्या संकल्पना सगळ्या डिटेल्समध्ये समजून घेऊ. उगा इथं मी तुम्हाला एक संकल्पना सांगायचो आणि पुन्हा तुमचं काय व्हायचं, कन्फ्युजन व्हायचं, म्हणून मी इथं ते टाळलेलं आहे. ठीक आहे. पण हे ज्यावेळेस आपण प्रकरण घेऊ त्यावेळेस हे संपूर्ण प्रकरण काय असणार आहे? मग हे बालकाच्या वाढ आणि विकासावरतीच असणार आहे. मग तुम्हाला बालकाच्या ह्या ज्या काही विकासाच्या अवस्था आहेत, विकासाचे टप्पे आहेत, हे आपण एकदम डिटेल्समध्ये शिकवणार आहोत. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न काय विचारला बघा. बालमानसशास्त्रानुसार विकास ही प्रक्रिया कशी आहे? बालमानसशास्त्रानुसार विकास ही प्रक्रिया कशी आहे असा आपल्याला प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना काय करायचं, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणारे जे काही शैक्षणिक ग्रुप आहेत किंवा तुमचे जे काही मित्रपरिवार आहेत की जेही परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना नक्की काय करत चला, आपला व्हिडिओ पाठवत चला, म्हणजे आपल्या व्हिडिओची लिंक त्यांना शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.